केंद्र शासनाचे नुकतेच एक बजेट जाहीर झालेलं आहे, त्याची सर्वत्र चर्चा चालू आहे, कारण आपल्याला टॅक्सेशनमध्ये जास्तीचा बेनिफिट भेटलेला आहे. ओके, आता राज्य शासनाचं बजेट येऊ घातलेलं आहे, मुंबई शहराचं पण बजेट डिक्लेअर होत आहे. अशा सर्व बजेट डिक्लेअर होतात, त्याच्या चर्चा होत राहतील. सर्वसामान्य व्यक्तीला फायदा तोटा वगैरे ह्याचं सर्व शहानिशा होत राहील. जसं हे शासन त्याचं बजेट डिक्लेअर करतं, तसं आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपल्याला आपलं स्वतःचं बजेट जाहीर करता आलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही म्हणालात नवीन काय आहे. आपलं तर आर्थिक बजेट डिक्लेअर आपलं चाललेलंच आहे, त्याच्यात आपण नियोजन करतोच आहे. त्यात नवीन काय आहे पहा मित्रांनो, हे जे बजेट करतो आपण, हे आपल्या सर्व स्तरांवरती त्याचा सामान वापर करून किंवा विचार करून आपल्याला डिक्लेअर करता आलं पाहिजे. हे स्तर कोणते आहेत, तर आर्थिक आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे, आध्यात्मिक आहे आणि सामाजिक आहे. या लेवलवरती आपल्याला इक्वली त्याचा विचार करून आपण निर्णय घेतला गेला पाहिजे, तरच आपल्याला समतोल आणि चांगलं आयुष्य जगता येईल. ठीक आहे, सो हे डिटेल हा विषय आहे, विस्तृतपणे याच्यावरती बोलता येईल, म्हणूनच मी हा यूट्यूब व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही यूट्यूबला जाऊन या व्हिडिओ पहा, समजून घ्या. थँक्यू.